विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम ज्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही. ध्येयी ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनाची या ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाणा. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय. संतांचं जे म्हणणं आहे तेच मी मांडत असतो. बघा ज्ञानोबारांनी किती गोड सांगितले. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. तसं ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. आम्ही वैकुंठवासी, तुकोबर प्रमाण देतात. बाबा रे, आम्ही कुठून आलोय? वैकुंठातून. पण वैकुंठात आलोय म्हणजे कुठून आलोय? वैकुंठ म्हणजे काय? ज्ञानोबराने हरिपाठात इतकं गोड प्रमाण दिले. वैकुंठ म्हणजे ज्ञानदेव पाठ हरी, हाच वैकुंठ. मग जिथं भगवंताचा वास आहे तिथून आम्ही आलोय आणि आम्हाला परत तिथंच जायचंय. जिथून आलोय तिथं जायचंय. मग इथं का आलो? झाडू संतांचे मार्ग, परमार्थिक कार्य करण्यासाठी नव्हे नव्हे. मनुष्य जन्माचं खरं कारण काय आहे? एका बाजूला तुकोबरा विरोधाभास सांगतात. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्माचं मूळ कारण काय? तर दुःख भोगण्यासाठी माणसाचा जन्म आहे. तो जीव दुःख का भोगतो? तर पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य ह्या दोन्ही गोष्टी करून येत असल्यामुळे तो सुखही भोगतो आणि दुःखही भोगतो. या अर्थानं तुकोबराने सांगितले की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पण जन्माला येण्याचं खरं कारण नाथराने इतकं गोड सांगितले. नर देहाचे निज्ञाने सदचिद आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्यासाठी आमचा जन्म आहे. बरं, तू अवघं काहीच नाही, खोटं तर काहीच नाही. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथराय, जेवढे म्हणून संत महात्मे होऊन गेले ते नरदेहातच आले. पण त्या ज्ञानानं, इतर सगळे देहात असतात पण नरदेह वेगळा आणि इतर देह वेगळे. या ज्ञानानं कळणं, समजणं आणि जाणणं. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ते वैभव कुठं आहे? या ठिकाणी. आणि या ज्ञानानं, मनुष्य देहाच्या ज्ञानानं सदचिदानंद पदवी घेणं नव्हे, भगवंत होणं एवढा अधिकार भगवंतांनीच तुम्हाला मला दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग आपला कार्यभाग संपला की जिथून आलोय तिथं जावं. ते आपलं घर, हे नाही आपलं घर. आम्ही तर इतकं लबाड झालोय. मनुष्य देहात आलो, देही असता जीवाते, सप्तमास होती त्याते, आठवी त्याचे माते स्मरण ध्यानी. मग उपजलियावरी अंगी लागे वायू धरित्री, मग पडे अवघीच विसरी सोहम शब्दाची. गंमत बघा. देही असता जीवाते, सप्तमास होती त्याते. जीव जन्माला येताना भगवंताबरोबर करार करून येतो.
घराचा स्वीकार करत असताना देवाबरोबर करार करतो. तो कसा करार करतो बघा. देही बीज मी संचारवी, अर्जुना देही बीज मी संचारवी, आत्मा घालून वाढवी, अंतकाळी सोडवी मीच पार्था. आपण थोडस गर्भात असल्यापासून जन्माला येईपर्यंत, जन्माला आल्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत, अखेरचा श्वास घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या जन्मापर्यंतचा प्रवास आजच्या कीर्तनातून पाहायचा आहे. विठ्ठल देही असता जीवाते. बघा अर्जुना, देही बीज मी संचरवी. देहात बीज कोण घालतं? देही बीज मी संचरवी, आत्मा घालून वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. देही असता जीवाते सप्तमास होती, त्या ते 7 महिने पूर्ण होतात गर्भात. 8वी तसे माते स्मरण ध्यानी, मग मात्र माझं भजन करत असतो. कितव्या महिन्यात? 7व्या महिन्यात माझं भजन करत असतो. देवा सोडव रे बाबा यातनं, सोडो देवा यातनं सोडो. काय सांगू मी गर्भीच्या यातना, काय सांगू मी गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मज भोगिता नारायणा, मास मल मूत्र जाणा, मास मल मूत्र जाणा, तुझं क्षणा क्षणा त्यात असे. काय सांगू मी गर्भीच्या यातना, काय सांगू मी गर्भीच्या यातना, तुझं क्षणा क्षणा त्यात असे. काय सांगू मी गर्भीच्या यातना, काय गर्भीच्या यातना. ज्ञानोबाराने 14 अध्यायात इतकं गोड सांगितलेलं आहे. त्याला पुरावा कसा आहे? काय सांगू मी गर्भीच्या येताना, देवा नको रे, सोसवत नाही आता. मग सप्तमास होती, त्यात 8वी तसे माते, म्हणजे मला आठवत होतो स्मरण ध्यानी. पुढं बघा इतकं लबाड आहे ते. देवाबरोबर करार करतो, देवा तुझं नामस्मरण करेन जन्माला आल्यानंतर. जन्माला येतं, मग उपजली यावरी, अंगी लागे वायू धरित्री, मग पडे अवघीच विसरी सोहम शब्दाची. देवाला विसरतो, त्याचं नाम विसरतो. सोहम शब्दाचा विसरला, कोहम याचा शब्द विकासला, आणि तो मायेने भुलला विसरला 4 जन्म. कवा ते जन्माला आल्या आल्या ते कवा खोटूच बोलत. का? अंगी लागे वायू धरित्री, मायेचा स्पर्श झाला की खोटं बोलायला सुरुवात. कारण तिचं कामच आहे ते देवाला झाकायचं ना आपलंच. सोहम शब्दाचा विसरला, कोहम शब्दाचा विकासला, तो मायेने भुलला विसरला 4 जन्म. मग 3 जन्म 8वी शरीरी तेणे दुखे स्तनपान न करी. जन्माला आल्या आल्या ते काय स्तनाला बिलगत नाही, 3 दिवस तसंच असतं. बघा ज्ञानोबरांचा किती खोल अभ्यास आहे. या घराचा स्वीकार करताना, या घरात येत असताना काय ज्ञानोबरांनी बघा 7व्या महिन्याचा अभ्यास, 8व्या महिन्याचा अभ्यास, 9व्या महिन्याचा अभ्यास. माऊलींसारखा संत जगात होणं नाही बाबा. सोहम शब्दाचा विसरला, कोहम शब्दाचा विकासला, तो मायेने भुलला विसरला 4 जन्म. 3 जन्म 8वी शरीरी तेणे दुखे स्तनपान न करी. 8वी तसे अंतरी मागील दुःख. आणि पुढं मात्र जव माय बापा ते ओळखे, तव 8वी 3 जन्मांची दुखे. मागील काही असे की सूचना. आणि मग खऱ्या अर्थानं ज्ञानोबा काय सांगतं बघा, नावेक होय खेळ करू, मग पडे अवघाच विसरू, शेवटी आपापरू ओळखू लागे. आईकडं बघतं, बापाकडं बघतं, मावशीकडं बघतं, ओळखायला लागतं. आणि मग ज्ञानोबा सांगतात खऱ्या अर्थानं इथून पुढं खरी ओवी बघा. बालपडे अज्ञान, तारुण्या माझी मदन,
सर्व व्रथा गेली जाण मग वृद्धपण पावला. या घरात येतो. बालपणी अज्ञान, बालपणात काही कळतच नाही, सगळं अज्ञानात जातं बालपण. तारुण्य माझी मदन, मदन म्हणजे मस्ती, मस्तीच राहतो. अरे येऊन येऊन आणि मग व्रथा गेली जाण मग वृद्धपण पावला. ज्ञानोबा किती कठोर म्हणतात बघा. न विचारता पाप केले, जाणून तारुण्यपणी घडले, सर्वस्व हरपले, मग करी धावा धावी. मग पळापळ करतो का? इंद्रिया गलित गात्र झाली, त्यांनी आज्ञा स्वीकारायची सोडली की मग मात्र पळापळी करतो. सकळ गेले बळ, कर चरण झाले विखळ, नेत्री श्रवणी निढळ पडले पार्था. आणि मग म्हणे राम राम इतके म्हणता येतो. राम राम म्हणायला जाताना याम यामच म्हणतो ती. चल त्याशी होय जन्म पशुकळी, साधू संगती लागला. अर्जुना, जो साधूच्या संगती लागला, माझ्या दर्शनी भजनला, सुपात्री देह वेचिला. हे घर जन सुपात्री वेचलं, तो जन्मला श्रीमंत कोळी. तामस दर्शनी भजे, उपजताच मज नेणीजे. हिंसा बहुत किजे तेणे होय दरिद्र जन्म. आज ज्ञानोबाने सांगितले बघा. गर्भात असल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत जीव काय करतो, तोच धागा धरून गदी माडगुळकरांनी सुद्धा इतकं गोड गायलेलं या घराचं वर्णन केलेलं आहे. याला शाल म्हटलेलं आहे, शाल. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझे आयुष्याचे. एक धागा. पुढं मुखी अंगणी बालपणाची, रंगीत बसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. मुखी अंगडी बालपणाची, बालपण अज्ञान. रंगीत वसने तारुण्याची. काय सांगावं ते. आणि मग जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. याला शाल म्हटलेलं आहे गदिमाने. पुढे सांगताना काय सांगतात? या वस्त्रात विणतो कोण, एक सारखी नसती दोन. गंमत बघा, वेगवेगळे छाप आहेत जगतामध्ये. एवढे जीव आहेत, एवढी घरं आहेत, एवढी फ्लॅट आहेत, पण एकसारखा एक बी फ्लॅट नाही. सगळे वेगवेगळे आहेत. आता गणेश चतुर्थी आलीच, एका छापात 100 गणपती. पण तो जो कुंभार आहे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येक घराची डिझाईन वेगळी. ही तर बसली जी घर आहेत का नाही, सगळ्याची डिझाईन वेगळीच आहे. एकसारखं एक दिसणार नाही तुम्हाला. बरोबर आहे का चुकीचं? पण पुढं काय म्हटले? असा कुंभार जनही घडवले. प्रत्येकाचा छाप वेगळा, प्रत्येकाचं नाक डोळे ठेवण सगळं वेगळं आहे. एक आहे का? काय सांगावं, कसला तो मूर्तिकार आहे. कुणान दिसले त्रिखंडात या हात विण कर्याचे. कळलाय का तो? आणि तो कळवून घेण्यासाठी या घरी आलोय विठ्ठल. आणि यालाच प्रमाण म्हणून कबीरदासाने तर काय सांगावं. कबीरांचं साहित्य म्हणजे वैराग्य, पूर्ण वैराग्यानं भरलेलं साहित्य. तुकोबाऱ्यांच्या साहित्यावर, गाथ्यावर किंवा आयुष्यावर कोणाचा प्रभाव जास्त आहे तर कबीरांचा प्रभाव जास्त आहे. आणि त्यांनी तर याला
काय म्हटलेलं आहे? चादर म्हटलेलं आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी झीनी झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे. अष्टकमल का चरखा बनायो, पांच तत्व की पूनी. चदरिया पांच तत्व की पूनी, 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे. मूर्ख मैली कीनी. चदरिया झीनी रे झीनी झीनी झीनी, हे राम नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी. अष्टकमल का चरखा बनायो, 5 तत्व की पुनी. तेच प्रमाण ज्ञानोबाराही देतात. कबीराने जे प्रमाण दिलं तसंच प्रमाण 14व्या अध्यायात ज्ञानोबारे सांगतात, आत्मा से नाभिस्थानी अष्ट पाकोळी तयाची खेळणी, त्या घेई जे ह्योरुनी योग बळे. ते अष्टकमळ म्हणजे कोण कोण? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. या पाकळ्यामध्ये तो असतो. लक्षात ठेव. अष्टकमल का चरखा बनायो, 5 तत्व की पुनी. 9-10 मास बुनन को लागे. या चादरीला किती दिवस लागतात? 9-10 मास. मूर्ख मैली किनी चदरिया, चादर ओढ़ शंका मत करियो, ये 2 दिन तुमको दीनी. या घरी आलायस, किती दिवस दिले तुला? आमचं जगणं कसं आहे माहितीये का? जन्माला आलोय म्हणजे आम्ही मरणारच नाही. काय वाटतं? आम्ही अश्वत्थामाच. ये तुला जाऊ तूच. अरे तू बी जाणार आहेस, बरोबर आहे की नाही? सगळीच जाणार आहेत, पण प्रत्येकाला वाटतं मी काय जाणार. परमार्थ जर घडावा असं वाटत असेल तर पावला पावलाला आपलं मरण आठवावं. विठ्ठल विठ्ठल. मीच देह, मीच घर, मीच सगळं. हा जो काय आविर्भाव आहे तो जर संपवायचा असेल की नाही, तर एक काम आवर्जून करायला पाहिजे बघा. स्मशानभूमी गावाच्या बाहेर न बांधता मध्यभागी बांधायची. अर्थ कळला का? म्हणजे ज्याला माहित नाही आपण जाणार आहे, उगीच काकत मांजरे, त्याला अहंकार म्हटलेलं आहे, त्याला अविद्या म्हटलेलं आहे, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. स्वरूपाबद्दलचं अज्ञान म्हणजे अहंकार. विठ्ठल. हो, या घराचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे याची जाणीवच नाही. मी म्हणजेच देह, ही खरी अविद्या. स्वरूपाबद्दल ज्ञान नसणं म्हणजे आंधळेपण. आम्ही ठार आंधळ आहे का? माहीतच नाही मी कोण आहे. आणि मी कोण आहे कळावं जर वाटत असेल, वैराग्य निर्माण व्हावं असं जर वाटत असेल, तर स्मशानभूमी गावाच्या बाहेर न ठेवता गावाच्या मध्यभागी ठेवायची. जाता येताना पेटलेलं दिसलं की हे ताळ्याव येते बघा. आल्या का किती बी उत्तमात कर.
शेवटी कुठं जायचंय? तुकडोजी महाराजांचा इतका गोड अभंग आहे. ऐक मानवा भाई तू राम राम घेई, नरासारखा नर जन्माला आला संसार, आला संसार, आला संसार, आला संसार, आला संसार, आला संसार, आला संसार. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण दुसरा येणाई, संसारा पायी या संसारा पायी, संसारा पायी या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. या घरी आल्यानंतर काही कारणासाठी या घरात तुम्हा आम्हाला थारा दिलेला आहे. देवाबरोबर आम्ही करार केलेला आहे. भगवंता, हो, जन्माला आल्यानंतर या मनुष्य देहात आल्यानंतर तुझ्या भक्तीशिवाय, तुझ्या परमार्थाशिवाय, तुझ्या नामस्मरणाशिवाय, सत्कर्माशिवाय मी काही करणार नाही. हा करार आहे. कुणी 70 वर्षाचा केलाय, कुणी 60चा केलाय, कुणी 25चाच केलाय, कुणी 90 केलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, करार केलाय म्हटल्यानंतर एक दिवस घर सोडायचं आहे आपल्याला. आणि ते घर सोडत असताना अनासक्तता हवी. कारण काय आहे, हे घर सोडताना इतका त्रास होतो. अहो साधा आहे हो, 2-3 वर्ष भाड्यानं आपण राहतो एखाद्या घरात, बरोबर आहे. मालक म्हणला सोडा घर, सोडताना किती त्रास होतो. भाड्याच असते ते, भाड्यात असून बी त्रास होतो. या घरात 60, 70, 80 वर्ष राहते, सोडताना काय होत असं, टाचाच घासतो बघा. आणि खरं सांगू, मनुष्य जन्माचा आणि परमार्थ करण्या पाठीमागचा उद्देश आणि टेक्निक काय माहिती आहे का? अंतकाळ साधण्यासाठी परमार्थ आहे. विठ्ठल अंतकाळ साधण्यासाठी परमार्थ आहे. गेलेलं कळलं नाही पाहिजे. परमार्थ का करावा? काय मंडळी म्हणतात, काय म्हणले, देवदेव करा, कीर्तन करा, वाऱ्या करा, पारायण करा, ग्रंथ वाचा. नाही नाही नाही, खरं सांगा मला, तुम्ही परमार्थ करताय म्हणजे तुम्हाला काय मरण नाही वे? आता मी का मरणार नाही वे? मरणार की तुम्ही? मग तुम्ही मरणार, आम्ही मरणार, मग असं बी मरायचं तसं बी मरायचं आहे, मग कशाला परमार्थ करा? कसं म्हणले, पर्यटन आहे नाही काय, मद्यपान आहे, कामजीवन आहे, सौंदर्य आहे, सगळं उपभोगायचं सोडून एका नसलेल्या मागे तुम्ही म्हणणार, मी म्हणणार. संत महात्म्याने इतकं गोड उत्तर दिलं जनार्दन महाराजांनी. बाबा रे, जाणारे सगळीच आहेत, जाणारे सगळीच आहेत, पण अर्जुना ऐक, माझा भक्त देखून या, यमकाळ जाती सांडून या, त्याशी मी विमानी बैसून या आपण पै नेत असे. जाणं प्रत्येकाला आहे, संतालाही, सज्जनालाही आहे, दुष्टालाही, खळालाही आहे. हो, पण काळ नेताना मात्र ह्या वेगवेगळ्या पद्धतीने नेतो. लक्षात ठेवा. मग तसा आमचा शेवट व्हावा का? हातपाय झाडून आमचा प्राण जावा का? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले 8व्या अध्यायामध्ये इतकं गोड प्रमाण दिले. अर्जुना, का झाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐशे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन ठाके. अर्जुना बघा, ऐका जरा. अर्जुना, का झाकली या घटीचा दिवा, दिवा आहे त्याच्यावर भांड उपडं ठेवलं, आत विजलाय का चालू आहे माहित आहे का? माहित नाही. या रीती जो पांडवा देह ठेवी,
पुढं काय म्हटले, तो केवळ परब्रह्म. देह ठेवल्यानंतर तो जिवंत आहे का गेला हे कळत सुद्धा नाही. सहज ज्याचं जाणं असतं, सहज जाणं त्याला म्हणतात. हो, आणि हे सज्जनाचं आणि संतांचं जाणं आहे, हे साधूंचं जाणं आहे, सद्गुरूंचं जाणं आहे. तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐसे नाम. आणि अर्जुना, ते माझे निजधाम, त्याचं घर, ते माझे निजधाम होऊन ठाके. विठाल विठाल. हो, आणि म्हणून अंतकाळ साधण्यासाठी परमार्थ करावा. परमार्थ हा वरच्याला रंग बदलायसाठी नव्हे, घराचा मजल्यावर मजलं चढवण्यासाठी नव्हे, दुसऱ्याला जिरवण्यासाठी नव्हे, पैसा मिळवण्यासाठी नव्हे. कशासाठी? अंतकाळ साधण्यासाठी. नास्तिक माणसं काय म्हटले, परमार्थ करून उपयोग काय? आमच्या घरात बघा, आम्ही अनुग्रह घेतलाय, पण आमच्या घरात काय खड्याला आणि गड्याला गाठ माळ घातली, पण काय उपयोग नाही बघा. बाबा रे, प्रापंचिक विषयासाठी परमार्थ नाही आहे. मग असं सांगितलं, परमार्थ हा अंतकाळ साधण्यासाठी आहे. आणि म्हणून एवढा अट्ठास काय. आमच्या भिसे मौलींनी हा जो महोत्सव भरवलेला आहे, काय अट्ठास आहे. हा अट्ठास एवढ्यासाठीच आहे, अखेरचा श्वास त्याच्या नामात गेला पाहिजे, म्हणून हा परमार्थ आहे. म्हणून तुकोबाराने इतकं गोड प्रमाण दिले. यादसाठी केला होता अट्ठास, यादसाठी केला होता अट्ठास, यादसाठी केला होता अट्टाहास, यादसाठी केला होता अट्टाहास, यादसाठी केला होता अट्ठास, यादसाठी केला होता अट्ठास, यादसाठी केला होता अट्टाहास, यादसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी गेला होता अट्ठास, यादसाठी गेला होता अट्ठास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी गेला होता अट्ठास, यादसाठी केला होता अट्टाहास. हा महोत्सव भरण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे. आणि या जी टॉकीजच्या माध्यमातून खरं सांगू, आज घराघरात कीर्तन पोचलं, घराघरात परमार्थ पोचला. कोण आहे मी, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, हे कळायला कधी लागलं, घराघरात कीर्तन ऐकायला लागल्यापासून. आज अज्ञानांपासून ज्ञान्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, खेड्यातल्यांपासून शहरांपर्यंत, सगळ्यांपर्यंत संत साहित्य पोचवण्याचं कार्य ह्या जी टॉकीजनं केलेलं आहे. लक्ष लक्ष आभार. विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून त्याच्या घरी जात असताना या घरातला व्यवहार कसा पाहिजे, आमची भूमिका काय पाहिजे. एक उदाहरण देतो. एक अधिकारी ऑफिसच्या कामासाठी मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर त्याचं पाहुणेरावळ कोणी नव्हतं, म्हणून त्यानं पंचतारांकित हॉटेल एक बघितलं आणि त्यामधला सूट बुक केला. अहो, ती रूम बघितली तर फिरता बेड, मखमल, एअर कंडिशन, इंटरनेट, बटन दाबलं की 5 पक्वान्न, सगळं काय सांगावं. आहा, गेला, रूम बुक केली, रूम मध्ये गेला. हो, 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, 3 दिवस, 4 दिवस. मग तिथे राहून काय केलं, आपला ऑफिशियली कार्यभाग पूर्ण केला. ज्याच्या कामासाठी तो आलेला आहे ते काम त्यानं पूर्ण केलं. 5व्या दिवशी आपल्या रूमला कुलूप लावलं, खाली आला, काउंटरवर चाव्या ठेवल्या, हॉटेलच्या मालकाला म्हणाला, मालक, रूम चेकआउट करा. ज्ञानी मंडळींनो, सुज्ञ जाणकारांनो, समजून घ्या बरं का, गोष्ट नाही, हा सिद्धांत आहे. चेकआउट करा.
मग हॉटेल मालक म्हणाला, इतकं सुंदर आम्ही हॉटेल, इतकं सुंदर आम्ही रूम तुमच्यासाठी करून ठेवलेले, राहा की अजून 4 दिवस. त्या अधिकाऱ्यानं काय उत्तर द्यावं मदन दादा? मालक, तुमचं हॉटेल मस्त छान आहे, पण माझ्या घरात जे समाधान आहे ते तुमच्या घरात नाहीये. अर्थ कळला का? माझ्या घरात जे समाधान आहे ते तुमच्या घरात. माझा कार्यभाग झालेला आहे, ह्या चाव्या घ्या मला माझ्या घरी जाऊ द्या. तसं हे आलिशान हॉटेल आहे. काय आहे हे आलिशान? जिथल्या तिथं आहे बघा, परफेक्ट. ही सिस्टीम, ड्रेनेज सिस्टीम, ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम परफेक्ट, जिथल्या तिथं आहे. अहो पण हे भाड्याच आहे, किती दिवस राहायचा आपण विचार करायला पाहिजे का नाही? आपला कार्यभाग झाला की आपलं निघावं. 90 वर्ष झाली तरी खाट सोडीना. आता तुम्ही म्हणाले का तुला का बघवं ना वीर? हरकत नाही, राहावा की जरूर राहावा. का देवाबरोबर करार करून आलाय तेवढं तुम्हाला आयुष्य मिळणार, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण त्या घरात राहत असताना अनासक्ती पाहिजे हो. आसक्ती धरून मिस्टाळ. गमतीने मी दृष्टांत सांगत असतो बघा. 90 वर्ष झाली, देवाचं नावच नाही, नास्तिकच. इतकं कमी होलं, अखेरीच पडलं हातरुणावर, बाजल्यावर पडलं आणि शेवटच्या घटका मोजायला लागला. एवढा श्वास. पोरं सुशिक्षित होती, पैसेवाली होती. आता लेखा म्हटलं काय करायचं, पण म्हाताऱ्यानं ग बसावं का नाही? एवढा श्वास बरं का, शेवटचा घटका मोजते आणि वाखे 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 वाखे. पोरं गोळा झाली. लेखा आपलं म्हातारं मारताना वासुदेवा केशव म्हणते, पण म्हणायला येईना लेखा त्याला. चला जरा सरळ करूया त्याला म्हणून सरळ करायला गेली. डॉक्टर बोलवलं, 2 खुब्यात आणि 2 दंडात 1-1 लाखाची इंजेक्शन दिली आणि म्हाताऱ्याला व्यवस्थित केला. म्हातारा उठून बसला. पोरं म्हणली, बाबा मग अशी ते म्हणत होता वाके वाके वासुदेवा केशवा, तेवढं म्हणा की. थोबाड फोडीन वासुदेवा केशवा. वासुर किरसुनी खाते ती सांगितलं तो. नव्वदी झाली तरी हे काय घर सुटत. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणून निजधामाची ओढ पाहिजे. पण ती निजधामाची ओढ कधी लागेल माहित आहे का? या घरात आमची ओळख करून देणारा पाहिजे ना. या घरात आम्ही राहताय का नाही? इथं सगळे फ्लॅटवालेच बसलीत का नाही? कोण ह्या फ्लॅटमध्ये 40 वर्ष राहिले, 30 वर्ष राहिले, 70 वर्ष राहिले, 90 वर्ष राहिले, कोण 15 वर्षाचं 10 वर्ष. या फ्लॅटमध्ये राहिले का नाही? पण या फ्लॅटमध्ये राहिले, आमची ओळख झाली का आम्हाला? संजय महाराज घर इतकं सुंदर बांधले, इतका फ्लॅट सुंदर आहे, लाईट फिटिंग सगळं करेक्ट, जिथल्या तिथं. काय म्हणतोय बघा, लाईट फिटिंग वर सगळं केलेलं आहे. बटन दाबलं, लाईटच नाही. का लाईट नाही? जी मेन लाईट आहे का नाही त्याचंच कनेक्शन जोडलेलं नाही. अर्थ कळला का? मुख्य लाईटचं कनेक्शन जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत ह्या घरात प्रकाश पडणार नाही. जरा विचार करा, डोळे मिठा जरा, आणि खरंच कनेक्शन जोडलंय का बघा. का? वायरमॅनच नाही गावला अजून तर. कनेक्शन जोडणारा वायरमॅन पाहिजे का नको? बरं तो कसला पाहिजे? अथॉरायझ्ड, वेल एज्युकेटेड. हो, नाहीतर आयऱ्या गाऱ्याकडनं घ्या जोडून, म्हणजे घराचा काय म्हणतो त्याला आपण, देवारात सगळा जाळंधूर. अर्थ कळला का? जरा समजून घ्या पुणेकर मंडळी, आपण ज्ञानी आहात, ज्ञानी स्रोत आहात. सगळं वायरिंग फिटिंग करून झालेलं आहे, बटन दाबली की लाईट येत नाही का? मेन कनेक्शन जोडलेलं आहे. मेन कनेक्शन जोडण्यासाठी वायरमॅन जसा पाहिजे तो ज्या वेळेला फ्यूज ढकलील, बटन ऑन करेल, त्याच वेळेला प्रकाश पडला म्हणून समजा. तसा अथॉरायझ्ड
सद्गुरू जोपर्यंत आमच्या आयुष्यात येत नाही ते कनेक्शन जोपर्यंत आमच्याला जोडत नाही, आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या मग नव्याच्या वया स्मरण विसरता, आत्म्याची आणि परमात्म्याची ज्या वेळेला गाठ भेट घालून देतो कोण, जीवाशिवाची ऐक्यता करतो कोण, तो सद्गुरू. पण शब्द लक्षात ठेवा, अथोरायजड. उगीच ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकात नाही सांगितलेलं, जाणते नाही गुरु भजीची. जाणून समजून ओळखून त्याला शरण जा. म्हणजेच काय, अथोरायजड वायरमॅन बरोबर घ्या. म्हणजे एकदा तुमची नाळ जोडली, हो, लाईटच जाणार नाही. विठ्ठल ती लाईट जोडून घ्या. आणि मग या घरात आलेल्याचं जे समाधान आहे याचं साधे सोप्या शब्द सांगतो. मनुष्य देहात आल्यानंतर हो सद्गुरु नाव, सद्गुरुनाथ, हो त्याची कृपा संपादन करा. जो साधूच्या अंकित जीव झाला तयाचा भार असे निरंजनाला, नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी. जो जीव साधूच्या अंकित झाला, जो सद्गुरूच्या अंकित झाला तयाचा भार असे निरंजनाला. जो सद्गुरूच्या अंकित झाला, योगक्षेम पाहणारा तो आहे. म्हणून आयुष्यात अनुग्रह अत्यंत महत्वाचा आहे, सद्गुरू अत्यंत महत्वाचा आहे. पण तोही सद्गुरू अधिकृतरित्या असावा. म्हणजेच काय, राजयोगी असावा, जीव शिवाची ऐक्यता करणारा असावा, हो जडाच्यानी आत्म्याची गाठ घालून देणारा असावा, परंपरागत असावा. कसा असावा, परंपरागत असावा. लक्षात ठेवा. जसं लग्न करताना जाती कुळ सगळं बघतो आम्ही, गुण बघतो, वर्ण बघतो, सगळं बघतो. तन मन धन ज्याला अर्पण करायचं आहे, हो डोळं झाकून कुणाला बी जर शरण गेलो तर काय होईल. म्हणून जाणते नाही गुरु भजीची, जाणून समजून ओळखून त्याला शरण जा. आणि एकदा त्याला शरण गेलो, बघा त्याला शरण गेलो की दुसरीकडे जायची गरजच नाही. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी. देव भेटे जनिवनी, देव भेटे जनिवनी, देव भेटे जनिवनी, जनिवनी. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. देव भेटे जनिवनी, देव भेटे जनिवनी, देव भेटे जनिवनी. म्हणून गुरुसी भजावे, तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे. म्हणून मायबाप या घरी आलो की वास्तुशांत घातली की चिंता मिटली. वास्तुशांत म्हणजे अनुग्रह. दगड्या मातीच्या घराला आम्ही वास्तुशांत घालतो का, त्या घरावर ज्यांचा ज्यांचा अधिकार आहे, कुणाकुणाचा आहे, किड्या मुंगीपासून सगळ्यांचा अधिकार त्या घरावर आहे. पंचतत्वाचा अधिकार आहे. अपेक्षित अनपेक्षितरित्या सगळीच त्या घरात राहत असतात. ती दूर व्हावीत, हो इडापिडा टळावी आणि मग त्या घरात निवारा मिळावा, विश्रांती मिळावी. म्हणून जसं वास्तुशांत घालतो तसं सद्गुरूकडून या घराची वास्तुशांत घातली की अहंकारात नावाचा राक्षस गप्प बसतो.
तू चुळबुळ करत नाही. आणि मग मात्र या देहात असताना आनंद रे आजी आनंद रे. निवृत्ती दादाने अहंकार नावाचा राक्षस बाजूला केला. काना वचनाची आहे भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवणू एक जो. अर्थ कळाला त्या शब्दाचा. काना वचनाची भेटी म्हणजे साधकाचा कान आणि सद्गुरूचं वचन दोन्ही एकत्र आलं, फ्यूज घातली, असा त्याचा अर्थ. साधकाचा कान सद्गुरूचं वचन एकत्र आलं, काना वचनाची आहे भेटी सरिसाची पै किरटी. तात्काळ क्षणाचाही विलंब न लागता वस्तू होऊन उठी कवणू एक जो. वस्तू म्हणजे परमात्मा. वस्तू म्हणजे दगड वीट माती ह्यातला वस्तू नव्हे, तो परमात्मा. म्हणून तुकोबर त्याला वस्तूला काय ओळखा रे वस्तू सांडणारे कल्पना नका आड राणा जाऊ जाणे. सद्गुरूचं वचन आणि साधकाचा कान एकत्र आल्याबरोबर ज्या क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मुक्त झाला. या देहाचा आणि माझा संबंध नाही, या देहा वेगळा, मी निसंग परतत्व परब्रह्म ही अनुभूती येते. आणि म्हणून ज्ञानोबराने प्रश्न विचारला, कोणाचे घर हा देह कोणाचा. कोणाचे घर हा देह कोणाचा. आत्मा राम ज्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा. मी तू हा विचार विवेके शोधावा. आत्मा राम ज्याचा तोची जाणे. तोची कोणाचे हे घर हा देह कोणाचा. आत्माराम ज्याचा तोची जाणे. घर या विषयावर आतापर्यंत चर्चा झाली. अभंग अजून बाकीच आहे नाही का. अहो बघा, संतांचं साहित्यच इतकं गुढ आहे, आयुष्य पुरत नाही हो. एका ओवीवर बघा, ज्ञानोबरांच्या एका ओवीवर नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवीने एकतरी आयुष्यात येऊन एक ओवी अनुभवली की जीवनाचा उद्धार झाला. किती साहित्य संतांचं. म्हणून आता जास्त त्या विषयावर न चर्चा करत आता पुढचा विषय. मी तो हा विचार विवेके शोधावा. गोविंदा माधवा याच देही. तत्पूर्वी हातानं टाळी, मुखानं भजन. सर्वांनी गोड भजन करायचं. आणि टाळी वाजवताना थोडंसं झणझणीत वाजवा बरं का. टाळे वाजवले की मुंग्या आल्या पाहिजेत. मुंग्या आल्या की समजायचं की ही टाळी विठोबापर्यंत पोहोचली. नाहीतर आमचं असते बघा, म्हणजे जीवा येऊन टाळे वाजवून महाराजावर उपकार. त्याला जर प्राप्त करायचं असेल, लक्षात आलं का, तर जरा झिंझिणी उद्या हाताला मोठ्यानं टाळे वाजव. भजन करूया, नंतर पुढच्या चरणाकडे जा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई,
हार 2 वेळेला पडतात. किती वेळेला हार पडतात? 2 वेळेला. एक लग्नात आणि एक जाताना. पण असं आधीमध्ये हार पडावा असं वाटत असेल तर आधी हारलं पाहिजे. विठ्ठल कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम ज्याचा तोची जाणे. हा जो काही विचार आहे, परमार्थिक जो विचार आहे, तो परमार्थिक विचार विवेकाशिवाय येत नाही. विवेकेश्वर विवेकाकडेच ती जबाबदारी का दिली? तर विवेकाकडे अविचार नाहीच आहे. विवेक ही अशी जागा आहे जिथं सार आणि आसार निवडलं जातं. सारच तिथं सत्य मानलं जातं, दुसरी जागाच नाही. म्हणून व्यवहारामध्ये वैचारिक माणसं, बाबा रे जरा विवेकानं काम घे. कशाने घे काम? विवेकानं घे. कारण विवेकानं केलेलं काम हे सत्कर्म असतं, लक्षात ठेवा. बुद्धी ज्या वेळेला, बघा या मनुष्य देहालाच बुद्धीचं वैभव प्राप्त, मग कशी सांगितलं मी, बुद्धीचं वैभव प्राप्त आहे. पण त्या बुद्धीचं रूपांतर विवेकात कधी होतं? तर बुद्धीच्या ठिकाणी सार आणि आसार निवडलं जातं. तसं परमार्थामध्ये सार काय आणि आसार काय आहे? हरिपाठात इतक्या सोप्या पद्धतीने ज्ञानोबाराने सांगितले. त्रिगुण आसार, निर्गुण हे त्रिगुण आसार आहे, निर्गुण हे सार आहे. ज्याच्या जीवावर हे त्रिगुण चाललेले आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, तो जर वजा झाला तर या त्रिगुणाला अर्थ राहत नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन त्रिगुणाशिवाय निर्गुण समजत नाही. म्हणजेच काय, सगुणाचे आधारे निर्गुण पावेचे निर्धारे. पण ज्ञानोबरांचं म्हणणं बघा, त्रिगुण हे आसार आहे. जरी ते साराला प्राप्त करण्यासाठी सहकार्य जरी करत असलं तर ते आसार आहे. म्हणून सगुणात अडकून पडू नये. सगुणाचं जरूर भजन असावं, पण ते भजन करत असताना निर्गुणाचं अधिष्ठान असावं. बीजचे झाले तरू भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. बघा, भांगाराचे अलंकारू, सोन्यानंच अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. अलंकार कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्यात सोनं आहे तोपर्यंत. त्या अलंकारातलं सोनं काढून घेतल्यावर अलंकार राहील का? तसं हे अलंकारच आहे, आकाराला. या आकारातनं त्या निराकाराला वजा केला, हो, तर 7.5 मन लाकडाचीच तयारी. बरोबर का चुकीचं आहे? पण त्याच्याही पुढे जाऊन थोडासा भेद बघा कसा आहे. सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे, हो, म्हणून अलंकार हे सत्य नाही आहे. अर्जुना, जग मी झालोय, जगात मी आहे पण जग मी नाही. कळला का अर्थ? जगात मी आहे पण जग मी नाही. अलंकारात मी आहे पण अलंकार मी नाही, असं कोण म्हणते? सोनं म्हणते. तसं जगात मी आहे पण जग मी नाही बाबा. भेद समजून घ्या. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. का आहे भगवंत? वाघात मी आहे पण वाघ मी नाही. सर्पात मी आहे पण सर्प मी नाही. देहात मी आहे पण देह मी नाही. भेद समजून घ्या बरं का. नाहीतर जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. काय मी सगळीकडे चराचरा देव भरून उरलेला आहे, समजून घे. म्हणून इथं म्हटले, मी तो हा विचार विवेके शोधा. नाहीतर हे सगळ्यात देव आहे म्हणून एक जण गेला जंगलात, अचानक वाघ आला, फोडली टाळकाय, तसंही घाबरलं. मनात म्हणते की जे जे भेटे भूत ते ते. अरे का त्याच्यात बी देव आहे, माझ्यात बी देव आहे, तो बी देवच आहे, मी बी देवच आहे. हो, देव देवाला मारेल का? तरी बी आतनं घाबरलं आणि घाबरून आपलं त्याच्यापासून वाचण्यासाठी
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. वाघाला बी श्लोक पाठ होता. त्यानं ह्याला बघितलं, वाघ बी श्लोक म्हणायला लागला, वदनी कवळ घेतात. अरे वाघात जरी मी असलो तरी दुरुनी वंदावे, सापात बी तोच आहे म्हणून कुरवाड्याला जाता का? कसं काय बरं? मी तो हा विचार, व्यक्त आणि अव्यक्त अंतर असे अर्जुना. व्यक्तात आणि अव्यक्तात अंतर आहे.